आखाती देशातील अमेरिकन कंपन्या आता इराणकडून लक्ष करण्यात येत आहेत आणि त्यामुळे जागतिक तणाव वाढलाय। इराणच्या आल्यात बहारीनमधील अमेझॉन सर्व्हरचं मुख्यालय उद्ध्वस्त झालेलं आहे। इराणचा बहारीनमधील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बेटेल्कोच्या मुख्यालयावर हल्ला करण्यात आला। याच इमारतीत अमेझॉनचे महत्त्वाचे सर्व्हर होते। या हल्ल्यात इमारत पूर्णपणे निकामी झाली असून दूरसंचार आणि इंटरनेट सेवा विस्कळीत झाली। या घटनेमुळे आखाती देशात तणाव वाढला आहे। तर इराणने उद्योगपती एलन मस्क यांना धमकी दिली आहे। मस्क यांच्या जो अंतराळातली स्टार लिंक ही सॅटेलाइट सेवा आहे त्यावर हल्ला करण्याचा इशारा दिलाय। आखातातील 18 अमेरिकन कंपन्या इराणच्या निशाण्यावर आहेत। मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲपल, इंटेल, IBM आदी अतिशय मोठ्या अशा आणि जगाच्या इंटरनेट, AI आणि आदी सॉफ्टवेअर संबंधित कंपन्यांवरती हल्ल्याचा इशारा देण्यात आला। मेजर जनरल अनिल बाम आपल्या सोबत आहेत। निवृत्त मेजर जनरल बाम सर, असं आहे की हे सगळे तसे वॉर रिलेटेड असे हे टार्गेट्स नाही आहेत, हे एका अर्थानं सिव्हिलियन टार्गेट्स आहेत। या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत आणि त्या अमेरिकेच्या मुख्य भूमीवर नाहीत, इस्रायलच्या मुख्य भूमीवर नाहीत, त्या अन्य अरब राष्ट्रांच्या भूमीवर आहेत। तरी सुद्धा इराण हा हल्ला करत असेल तर त्याच्याकडे युद्धाचे नियम, आंतरराष्ट्रीय करार, मदार या सगळ्याच्या चौकटीतून कसं पाहायचं? एकदा युद्ध सुरू झाल्यानंतर नियम कुठले लागू करायचे, नाही लागू करायचे हे ठरतं त्या देशांवरती। आपण पाहतोय की आज सकाळी किंवा काल रात्री IRGCने ओपन चॅलेंज केलं होतं आणि धमकी दिली होती की आम्ही जितके कॉर्पोरेट सेक्टर्स आहेत अमेरिकेचे आखाती देशांमध्ये यांना आम्ही टार्गेट करू। बरोबर। आणि त्याप्रमाणे त्यांनी जे लगेच कारवाई केली, जसं तुम्ही आता म्हणालेत की बटेल्को बहरीन टेलिकम्युनिकेशन की कंपनी आहे, गव्हर्नमेंट ओन आहे, सेमी गव्हर्नमेंट आहे। आणि ही पर्टिक्युलर कंपनी ज्याचं लोकेशन हमाला नावाच्या ठिकाणावरती आहे, तिथे इतक्या जोरदार हमला केला आहे ड्रोननी की ती पूर्ण बिल्डिंग जवळजवळ उद्ध्वस्त झाली आहे। आणि त्याच्यामध्ये हे जे बटेल्को कंपनी होती ही पूर्ण गव्हर्नमेंट ओन कंपनी असल्यामुळे गव्हर्नमेंट सर्व्हिसेस, इंटरनेट सर्व्हिसेस, क्लाउड सर्व्हिसेस, डेटा लिंक, गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, लॉजिस्टिक्स आणि जितके प्रकारचे आहेत। आणि स्पेशली आपल्याला पाहायला गेलंय की अमेझॉनचे जे सर्व्हिसेस आहेत ते पूर्णपणे नष्ट झाले आहेत। आणि हे दाखवतं आणि हे प्रूव्ह केलंय। पॉसिबली इराण हे दाखवू इच्छितो की आम्ही आमच्या चॉईस ऑफ टार्गेट प्रमाणे कॉर्पोरेटला पण आम्ही धक्का देऊ शकतो। ह्याच्या आधी आपण पाहिलं होतं की मिसाईल साइट्स, मिलिटरी बेसिस, पॉवर बेसिस किंवा न्यूक्लिअर साइट्स यांच्यावरती हमला झाला होता। ऑइलवरती पण हमला झाला होता, पण कमी प्रमाणात। पण ज्या ठिकाणी सर्वात जास्ती इकॉनॉमिकली अमेरिकेला नुकसान होईल असं हे इराणने कारवाई केली आहे। बरं बाम सर, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली। कालच ट्रम्प म्हणत होते की इराण हल्ला करणार तरी कशावर, त्याचं उत्तर आता इराणने दिलेलं आहे। आणि केवळ जमिनीवरचे नाही तर टेस्ला म्हणजे एक्स कंपनीच्या एलॉन मस्कच्या अंतराळातील स्टारलिंक प्रोजेक्टवरती सुद्धा जे एक इन्स्टॉलेशन आहे सगळ्या सॅटेलाइट्सचं त्याच्यावरती सुद्धा हल्ला करण्याचा इशारा दिला आहे। दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच संबोधित करणार आहेत। इराण युद्धासंदर्भात अमेरिकेकडून महत्त्वाची घोषणा अपेक्षित आहे। इराणमधील लष्करी मोहीम आणि इतर मुद्द्यांवरती ते भाष्य करण्याची शक्यता आहे। अमेरिका युद्धातून बाहेर पडणार का, यापूर्वीच ट्रम्प यांनी जाहीर केलेले की आमचे युद्ध संदर्भातील काही लक्ष्य ही आधीच पूर्ण झालेली आहेत, आमचे उद्देश पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळे अमेरिका हे युद्ध थांबवेल का ते पाहावं लागेल। भारतीय वेळेनुसार आज दुपारी 4 वाजता ते देशाला आणि एका अर्थानं जगाला संबोधित करतील। ट्रम्प यांनी आधीच संकेत दिले की इराणमधील अमेरिकन लष्करी कारवाई अंतिम टप्प्यात आहे। पुढील 2 ते 3 आठवड्यात अमेरिकन सैन्य तिथून बाहेर पडू शकतं। या ऐतिहासिक निर्णयाची अधिकृत घोषणा या भाषणात होण्याची शक्यता आहे। इराणची अण्वस्त्र क्षमता नष्ट करण्याचं उद्दिष्ट पूर्ण झालं असल्याचा दावा ट्रम्प करू शकतात आणि युद्धातून बाहेर पडल्यानंतर जागतिक बाजारात तेलाच्या किमतीही कमी होतील, त्याचा अमेरिकन अर्थव्यवस्थेला कसा फायदा होईल यावर ते भाष्य करतील। दरम्यान अमेरिका कोणत्याही देशाला मदत करणार नाही असं ट्रम्प म्हणाले। धाडस दाखवा आणि होर्मुझला जाऊन तेल घ्या असं एक प्रकारचं आव्हान ट्रम्प यांनी दिलंय। देशांना आपापली परिस्थिती स्वतः सांभाळावी लागेल असे ट्रम्प म्हणाले। आमच्याकडून तेल खरेदी करा, अन्यथा स्वतःची स्थिती स्वतः सांभाळा। ब्रिटनसारख्या ज्या देशांना हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून इंधन मिळत नाही त्यांनी अमेरिकेकडून तेल खरेदी करावं, कारण अमेरिकेकडे तेलाची कमतरता नाही असं ट्रम्प म्हणाले। पण पुढे त्यांनी ताठर भूमिकाही घेतली आहे। जर देशांना हवं असेल तर त्यांनी धाडस दाखवून हॉर्मुझच्या
सामुद्रधुनीमध्ये जाऊन स्वतःच तेल मिळवावं. अमेरिका त्यांच्या मदतीला येणार नाही, जसे ते अमेरिकेच्या मदतीला आले नाहीत, असं ट्रम्प म्हणाले. दरम्यान इराण हरत असल्यानं करार करण्यासाठी भीक मागत आहे. ट्रम्प यांनी हा मोठा दावा केला. इराणी सैन्य पूर्णपणे कमकुवत झालंय. इराणकडे कोणतंही सैन्य नाही, नौदल नाही, काहीही नाही, असं म्हणतायत डोनाल्ड ट्रम्प. इराणचे सैन्य आणि उपकरणं पूर्णपणे नष्ट झालेली आहेत आणि ते युद्ध करण्याच्या स्थितीत नाही, असाही दावा त्यांनी केला. तिथे लेबनॉनची राजधानी बैरूतवर इस्रायलनं थेट हल्ला केला. क्षेपणास्त्र हल्ल्यात इमारत पत्त्यासारखी कोसळल्याचंही समोर आलंय. पश्चिम आशियातील संघर्ष त्यामुळे अधिकच तीव्र झाला असून इस्रायली हवाई दलानं लेबनॉनची राजधानी बैरूतला लक्ष्य करत भीषण क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात एक बहुमजली इमारत, तिच्यावर थेट क्षेपणास्त्र आदळल्याचं थरारक व्हिडिओ फुटेज समोर आलं असून काही सेकंदातच ही संपूर्ण इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी बैरूतच्या काही ठराविक भागांना लक्ष्य केलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये क्षेपणास्त्र इमारतीला धडकताना त्यानंतर मोठा स्फोट होऊन काळा धूर आकाशात पसरताना दिसतोय. भीषण स्फोटानंतर इमारत जमीनदोस्त झाली असून ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. इस्रायलकडून थेट इराणची राजधानी तेहरान लक्ष्य करण्यात आली. इस्रायली क्षेपणास्त्राचा इमारतीवरचा अँटी एअरक्राफ्ट गनला तडाखा बसला. इस्रायल आणि इराणमधील संघर्ष अधिकच हिंसक वळणावर आलाय. इस्रायली हवाई दलानं थेट इराणची राजधानी तेहरानला लक्ष्य करत एका उंच इमारतीच्या छतावर तैनात असलेल्या इराणच्या ZU-232 या अँटी एअरक्राफ्ट गनवर जोरदार हल्ला केला. ही अँटी एअरक्राफ्ट, याचाच अर्थ विमानभेदी अशी ही गन होती. या ही गन तेहरानमध्ये एका गगनचुंबी इमारतीच्या छतावर बसवण्यात आली होती, ज्याचा वापर इस्रायली लढाऊ विमानांना रोखण्यासाठी केला जात होता. इस्रायली क्षेपणास्त्राचा अचूक मारा इतका भीषण होता की संपूर्ण छतानं पेट घेतला. इराणचा अमेरिका आणि इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला त्यांनी केलेला आहे. ऑपरेशन वेव्ह 88नं आखातात खळबळ उडाली आहे. इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर या एरोस्पेस विभागानं अमेरिका आणि इस्रायलच्या ठिकाणांवर एकामागोम एक भीषण ड्रोन हल्ले केलेत, क्षेपणास्त्र हल्ले चढवलेत. ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4चा भाग असलेल्या या 88व्या लाटेमध्ये इराणनं अत्याधुनिक कामिकाझे, जो एक जॅपनीज शब्द आहे ज्याचा अर्थ आत्मघाती, अशा ड्रोनचा वापर करून शत्रूच्या तळांना लक्ष्य केल्याचा दावा इराणनं केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ऊर्जा प्रकल्पांवर हल्ल्याची धमकी दिल्यानंतर इराणनं ही मोठी लष्करी कारवाई केली. या हल्ल्यांमुळे आखाती देशातील युद्धाचा धोका अधिक गडद झाला असून जागतिक तेल पुरवठ्यावरही याचे परिणाम होण्याची शक्यता आहे.